प्रणव ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. प्रणव या. आणि चंद्रकांतजी वजे साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. या प्रणव आपण यायचा आहे. आणि दोन्हीही वेळा सुपर ओव्हर करण्याचा मान जो आहे तो हेमंत ठाकूर सरांना मिळाला. चंद्रकांतजी वजे साहेब यांच्या शुभ हस्ते प्रणवने मात्र चांगला झेल टिपण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता आणि प्रणवने कॉन्फिडेंटली बॉलिंग केली. मंदारजी मात्रे कॅप्चर करत असताना आणि अतिशय चांगला खेळ. रुपेशजी सुद्धा खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर, यात ते मात्र शंका नाहीये. वेल डन प्रणव, कॉंग्रॅच्युलेशन. आणि आता सामन्याला सुरुवात होईल. आणि या पण विपुलजी पाटील आमच्या साथी समालोचक या स्पर्धेच्या माध्यमातून आज त्यांचा दुसरा दिवस आहे आणि अतिशय चांगली माहिती त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मुखातून आपल्याला पाहायला मिळते. या पण ऐकूया मिस्टर विपुलजी पाटील यांचा आवाज. वेलकम बॅक, सुस्वागतम. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेमिकांचं सहर्ष स्वागत आहे. आपण सर्व जर पाहतोय सामवेदी ब्राह्मण संघ अमृत महोत्सवी वर्ष क्रीडा समिती व महिला समिती आयोजित पुरुष क्रिकेट व महिला क्रिकेटसाठी स्पर्धा. आजचा शेवटचा दिवस या स्पर्धेचा. आजच्या दिवसातील टॉप 6 ची ही पहिली मॅच. विकास 11 बॉईन्स विरुद्ध सद्गुरू वटार, दोन मोठ्या संघांमधील मॅच. मागच्या आठवड्यामध्ये झालेली स्पर्धा घरच्या मैदानावरती खेळत असताना विकास 11 बॉईजने विजयी संपादन, चॅम्पियन आपण त्यांना पाहिलं होतं. इथून कालच्या दिवसापासून त्यांचा आपण खेळ पाहिला. मिस टाइम स्ट्रोक आहे. कुणाल चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतायत. कुणाल चेंडूच्या खाली येत असताना टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. पहिला आदरा, पहिला गडी बाद. चिराग नवीन फलंदाज. खुलवट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू मागे निघून गेला. 22 ची एक धाव डिक्लेअरच्या रूपात येताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू नाही आला. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 धावा आपण पाहतोय. संधी पावतोय स्ट्राईक वरती. ऑफसाईडला करण्याचा प्रयत्न, एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न केला तर डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गेला. चेंडूला फील्ड करतील. फेकी वेगाने गेली मात्र एका धाव्याने संतुष्ट व्हावं लागेल. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 3 धावा आपण पाहतोय. चार चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 3 धावा आपण पाहतोय. बॅटची एज लागत असताना चेंडू मागे निघून गेला डिक्लेअर झोनमध्ये. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 4 धावा. पॉवर प्लेचा षटक आहे. पॉवरफुल बॅटिंग आतापर्यंत नाही दिसलं दिवसभरामध्ये. इथून पहिल्या षटकामध्ये धावा का बनत नाही? पॉवर प्ले मध्ये आपण जर का पाहायला गेलं
धावा का येत नाही हे सर्वात मोठी अडचण राहिले आतापर्यंत आज दिवसभरामध्ये. शेवटच्या चेंडूवरती एकही धाव नाही आले. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावफलक मात्र 4 वरती आहे. दुसरं षटक घेऊन आले कौस्तुभ. कौस्तुभ आले दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण मात्र 4 धावा पाहिल्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. आदित्य चेंडूच्या खाली येत असताना खूप चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला. रनिंग केली मैदानाच्या आतमध्ये. बरोबर बाउंड्री लाईनची ती रोप पाहिली होती. स्वतःला कंट्रोल केलं, बॉडीला कंट्रोल केलं आणि बरोबर बॉलला जज केला आणि खूप चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला गेला. विकेटचं पतन, गडी बाद. आपण त्याच्यामध्ये आदित्य आला आणि खूप चांगला झेल. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 धावा. नवीन फलंदाज प्रथम पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रथम वरती आता जबाबदारी आहे. इथून विकेटवरती उभं राहत असताना धावफलकाला गती देणं. संदीप सलामवीर बॅटर एका बाजूला. बॅकफूट वरती आले मात्र बॉलला दिशा दाखवली. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होताना दिसते. एकाने धावफलक पुढे सरक असताना सिंगल वरती विश्वास दाखवला जाते. संदीप आणि प्रथमला देखील माहिती आहे इथून धावफलक स्टार्ट ठेवणं, धावफलकाला चालू ठेवणं गरजेचं आहे. त्या कारणास्तव प्रत्येक चेंडूवरती आपण आता सिंगल पाहतोय. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 6 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. बऱ्याच वेळा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतायत. टिपलाय झेल. संपलाय प्रथम पाटीलचा खेळ. मोठा गडी बाद. पाठवायचंय. विकास 11 बॉईज आपलं कोणी एक्स्ट्रा प्लेअर असेल तर कमेंट बॉक्स मध्ये पाठवायचंय. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 6 धावा आपण पाहतोय.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रथम पाटीलने केला होता. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. विकास 11 बोईंगचं क्षेत्ररक्षण खूप चांगलं कालच्या दिवसापासून आपण पाहिले. मागच्या आठवड्यामध्ये देखील या संघाला याच मैदानावरती खेळत असताना खूप चांगल्या प्रकारे घरचं मैदान आहे त्यांच्यासाठी. सर्कलच्या आतमध्ये चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न केला होता. डीप वरतून क्षेत्ररक्षक आदित्य वेगाने लॉंग ऑन वरतून चेंडूपर्यंत पोहोचतील. एका सिंगलने मात्र संतुष्ट व्हावं लागेल. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 7 धावा आहेत. इथून पहिल्या 2 षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. आणखी इथून आतापर्यंत धावफलक आपण जर का पाहायला गेलं संत गतीने संदीप एका बाजूला, सलामीवीर बॅटर सेट आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मागे डिक्लेअर झोन मध्ये जाते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलका धावा आपण पाहतोय 8 धावा. तिसरं षटक घेऊन आलं आदित्य. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 8 धावा आहेत. संदीप सलामीवीर बॅटर एका बाजूला आहे. आदित्य तिसरं षटक घेऊन आलंय. गोलंदाजी मारवादी सज्ज होते. इथून तिसऱ्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. सद्गुरू वटार कोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्याला ऑफ साईडला ड्राईव्ह करून घेऊन काढलं. एक धाव वेगाने धावून कंप्लीट केली गेली. दुसरीचा प्रयत्न नाही केला. येणारे 5 चेंडू आदित्यचे महत्वाचे 5 चेंडू असणार आहेत. आणि आदित्य जसा उल्लेख केला होता मंदारामच्या जोडीने होते, मागची 5 ते 6 वर्ष बोलिंग्स कडून खेळत असताना प्रभावित करणारी कामगिरी, खूप चांगली गोलंदाजी नेहमी बोलिंगसाठी करत आलाय. फ्लिक करण्याचा प्रयत्न सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांनी टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचे. अजून एक विकेट डाऊन. आदित्य यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक कौशल यांच्या माध्यमातून आलेलं आहे. मनापासून आभार असतील आपले. विकास 11 बोईंगच्या संघ मैदानाच्या आतमध्ये घेतो. नेहमी प्रोत्साहित करण्याचं कार्य कौशल यांच्या माध्यमातून केलं जातं. आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आपण नेहमी त्यांना पाहिले. 9 धावा 2.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. भाग्येश नाईक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले. स्वतः कर्णधार. तिथून भाग्येशला आपला संघ थोड्याशा अडचणीमध्ये, त्याला तिथून बाहेर काढणं गरजेचं आहे. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता 2.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली गेलाय. अजून एक मैदानाच्या आतमध्ये सुंदर झेल टिपला. भाग्येश नाईकला मैदान सोडावं लागेल. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये विकेट
पर्यंत खेळ झाला 10 धावा. प्रत्येक नवीन आलेला फलंदाज मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आपलं विकेट गमावून बसतोय. 5 विकेट सद्गुरू वटार. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आदित्य वेगाने आणि जलद गतीने चेंडू हाताळण्यासाठी चालला जातो. आदित्यच्या अगेन्स्ट स्टेप आउट करून खेळणं थोडंसं कठीण आहे. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. मात्र 2 धावा खर्च करत असताना सर्व गोलंदाजी आतापर्यंत आदित्य. शेवटचा चेंडू बॅकफूट वरती आलो. ओसी घेणारा चेंडू होता, त्याला ऑफसाईडला घेऊन काढलं. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होताना दिसते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावा पाहतोय. 1-1 11 5 गडी बाद. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 11 सद्गुरू वटाने टॉस जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अटॅकिंग बॅटिंग करत असताना त्यांनी 35 ॲव्हरेज असा स्कोर उभा करू असं सांगितलं होतं. दिशा ही थोडीशी चुकली झाली. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. अच्छा, पायावरती बॉल आदळला असं पंच सांगतायत. लेग पासची 1 रन ऍड होत असताना शेवटचं षटक आहे. आपण एका बाजूला आपण विचार करा, संदीप सलामीवीर बॅटर आहे. त्याच्याकडून संघाला आशा आहेत. नितान फायटिंग टोटल 25 पर्यंत इथून धावफलक जर का येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 12-15 रन जर का झाले तर कदाचित एक चांगलं टोटल सेट होऊ शकते. वेगाने जलद गतीने टप्पा पडल्यानंतर चेंडू आतल्या बाजूने आला. एका धाव्याने मात्र संतुष्ट व्हावं लागेल. 13 सद्गुरू वटार इथे अडचणीमध्ये. धावफलक चांगली सुरुवात नाही करू शकले आणि विकास 11 बोईसला देखील माहिती आहे की इथून चांगली गोलंदाजी करणं गरजेचं होतं. जसं सुरुवात पॉवर प्लेच्या षटकापासून एक चांगला दबाव पूर्णपणे मॅचमध्ये होता. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू मागे यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गेला. निर्धाव चेंडूची सांगता. 3.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 13 धावा. बॅकफुटवरून फटका खेळला. क्षेत्ररक्षक 2-2 चेंडूच्या मागे जाण्याचा प्रयत्न करतायत. क्षेत्ररक्षक राहतील दूर. चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पार. चौकार. चित्रबल गोरोटी विरुद्ध भुईगाव. 17 धावा. 17-17. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. येणारे 2 चेंडू किती धावांचं टार्गेट सेट केलं असेल. वेगाने जलद गतीने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांच्या दिशेने वळतात. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला गेला. एक अतिरिक्त धाव ऍड होत असताना 18. पुन्हा एकदा दिशा थोडीशी चुकली जाते. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पुन्हा एकदा पंचांच्या दिशेने वळतात. वाईटचा इशारा. क्षेत्रपाल कोरोटी विरुद्ध भुईगाव. दोन्ही कर्णधार. आपण टॉससाठी यायचंय. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 19 धावा आपण पाहतोय.
शेवटच्या षटकामध्ये आलेल्या धावा धावफलकामध्ये भर देण्यासाठी महत्वाच्या धावात कमबॅक करून दाखवलं. काय चेंडू आदळला वेगाने जलद गतीने. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचं कनेक्शन अजिबात नाही झालं. सरळ मागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. डॉट 19 धावा. विकास 11 बोईन्स एका चांगल्या स्थितीमध्ये आहे. त्यांना देखील मध्ये कुणालने देखील टॉसला आल्यानंतर संघ चांगला खेळ करतोय. मागच्या आठवड्यात याच मैदानावरती त्यांनी खेळ करून दाखवला होता. सर्वांना मनाला भावणारा खेळ त्यांनी करून दाखवला होता. चॅम्पियनचा टॅग त्यांच्या नावावर होता याच मैदानावरती. इथून देखील खूप चांगला खेळ केलाय. पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय 2-0 20 वरती धावफलक स्थिरावला जाते. 21-21 यानंतर होणारी मॅच क्षेत्रपाल कोरोटी विरुद्ध भुईगाव. दोन्ही कर्णधार आपण लगेच टॉस साठी यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. चला कोरोटी कर्णधार. भुईगाव कर्णधार. चला मंदार आपण नाणेफेक लगेच टॉस होणं गरजेचं आहे इनिंग ब्रेक मध्ये. कोफरड आणि RCM दोन संघ अजूनही टॉप 6 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एकवीस धावेचं आव्हान आहे. क्षेत्रपाल गोरोटी कर्णधार आपण यायचं आहे लगेचच. सन्मान्य निलेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेतोय. टॉप 6 ची दुसरी मॅच क्षेत्रपाल गोरोटी विरुद्ध भुईगाव. दोन संघांमध्ये ही मॅच असेल. मान्यवरांचा निलेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होते. भुईगाव या संघाने नाणेफेक जिंकत असताना प्रथम तर क्षेत्ररक्षण निवडले. सद्गुरू वटार आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. आणि विकास 11 बॉईज आपले दोन सलामीवीर बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. घेऊया हलकाशा डीजेचा ब्रेक आणि पुन्हा एकदा सेकंड इनिंगचा खेळ पाहण्यासाठी मैदानात येऊया. आतमध्ये सामवेदी ब्राह्मण संघ अमृत महोत्सवी वर्ष क्रीडा समिती व महिला समिती आयोजित पुरुष व महिलांसाठी क्रिकेटचे सामने. कालच्या दिवसापासून या स्पर्धेला सुरुवात झाली. आजचा हा स्पर्धेचा शेवटचा दिवस. डीबीएनची संपूर्ण टीम कालच्या दिवसापासून
आमच्या जोडीला जोडले गेले. यूट्यूबवरतीही आपण लाईव्ह स्पर्धा पाहू शकतो. सन्माननीय प्रमोदजी शेडगे सर यांचा आवाज आपण समालोचन कक्षामध्ये कालच्या दिवसापासून ऐकत आहोत. डीजे ऑपरेटर निलेश यांनी दिलेली साथ, जसा जसा वेळ मिळाला प्रेक्षकांची मनं जिंकण्याचे कार्य डीजे ऑपरेटर निलेशने देखील केलं. आणि आमच्या यूट्यूबवरती जोडलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. यस पंच लेट्स प्लेचा इशारा. 2 सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये रेडी झालेत. एका बाजूला स्ट्राईक एंडवरती कुणाल पाटील, त्याच्या जोडीने हार्दिक आहे. गोलंदाजी मारवरती प्रांजल नाईक पहिलं षटक घेऊन आलाय. 21चा बचाव केला जाईल का 21चा पाठला. मैदानाच्या आतमध्ये मॅचला सुरुवात. पहिला चेंडू डिफेन्सिव्ह मोडमध्ये घेऊन काढला. एक सिंगल वेगाने धावून कंप्लीट केली गेली. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा येतील, आणखी 21चा बचाव जर का तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला इथून एक लो स्कोरिंग मॅचला जर का हाय व्होल्टेज बनवायचं असेल तर तुमची गोलंदाजी, तुमचं क्षेत्ररक्षण ही प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असते. हार्दिक लेफ्ट हँडर बॅटर आपण त्याला पाहिले मैदानाच्या आतमध्ये. SBPL मध्ये देखील खूप चांगला खेळ हार्दिकच्या बॅटमधून आपण पाहिला होता. विकास 11 बोईंगसाठी नेहमी सलामीवीर बॅटर म्हणून त्याला आपण पाहिले. सर्कलच्या आतमध्ये चेंडूला स्टॉप केलं जाईल. एका धावेने मात्र संतुष्ट व्हावं लागेल. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 2 सिंगल आपण पाहिल्यात. मस्तान स्टोक चेंडू हवेमध्ये 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करत होते. झेल नाही टिपला जात आहे. अशा प्रकारचे कॅचेस तुम्हाला पकडणं इम्पॉर्टंट आहेत. कॅचेस विन द मॅचेस आपण नेहमी ऐकले. तुम्ही लो स्कोरिंग टोटल त्याला डिफेन्स करण्यासाठी क्षेत्ररक्षकाची साथ गोलंदाजाला असणं हे गरजेचं आहे. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 3 धावा आपण पाहतोय. पहिल्या 3 चेंडूवरती 3 सिंगल. पॉवर प्लेचे अजूनही येणारे 3 चेंडू. किती धावा इथून पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. चेंडू मागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 3 धावा. दोन्ही फलंदाज कुणाल आणि आपण हार्दिकला पाहिलेला आता सिंगल 21 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो. आपण कुणालला देखील माहिती आहे की जर का चेंडू त्याच्या रडारमध्ये असेल तर मॅचला इझी करण्यासाठी एखादा मोठा फटका खेळणं गरजेचं देखील आहे. कुणालला आपण पाहिलं होतं कालच्या दिवसामध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. मोठा फटका. 1 बाउंस चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पार. चौकार. चेंडूवरती गेलं तर फेकी थोडीशी खराब आहे. 1+1 2 धावा वेगाने धावून कंप्लीट केल्या गेल्या. बॅकअप करत असताना देखील चुक्या गेला. 1+1+1 तब्बल 3 धावा. 2 धावा वेगाने धावून कंप्लीट केल्या गेल्या. त्याच्यानंतर बॅकअपसाठी जो क्षेत्ररक्षक आला होता त्यांनी देखील थोडीशी चूक केली आणि 3 धावा धावफलकामध्ये ऍड होत असताना पहिल्या षटकाची समाप्ती. धावफलकार धावा आपण पाहायला गेलाय 10-10 धावा.
फटका आपण जर का पाहायला गेलो भागेशच्या हातामध्ये चेंडू जात होता, हातामध्ये आला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न वेगाने केला. दुसरी धाव भागेशने फेकी देखील वेगाने गेली, थोडीशी घाई केली. यष्टांपासून थोडीशी फेकी लांब गेली, तिथे 2 कंप्लीट होताना पाहिला. त्याच्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू नाही आला आणि बॅकअपसाठी जो खेळाडू आला होता त्याच्या देखील हातामध्ये चेंडू नाही आला. मागे चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जाताना दिसला. मग 3 धावा, चौकार, त्याच्यानंतर 3. तब्बल मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-0-10 जिंकण्यासाठी येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 11 धाव्यांची गरज आहे. येणारे 18 चेंडू 11 धाव्यांची गरज. हार्दिक पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येतोय. बरोबर हार्दिकने पाहिलं होतं क्षेत्ररक्षण कोणत्या बाजूने आहे. गॅप मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी देखील केला होता. खूप चांगला खेळ आपल्या संघासाठी. नेहमी हार्दिकला आपण ॲज ओपनर म्हणून पाहिलंय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करण्याचा प्रयत्न केला जातोय. फटका खेळला सरळ भागेश चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतायत. भागेश चेंडूच्या खाली आल्यानंतर खूप चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला. संपलाय फलंदाज हार्दिकचा खेळ. विकेट डाऊन. त्याच्या आतमध्ये श्रेयस नाईक गोलंदाजी मारवरती आपण पाहतोय. जिंकण्यासाठी 11 धाव्यांची गरज. नवीन फलंदाज ऋषी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नॉन स्ट्राईक एंडवरती स्वतः कर्णधार कुणाल पाटीलला आपण पाहतोय. नवीन आलेला फलंदाज पायावरचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे अपील केली गेली. LBWच्या रूपात विकेटचं पतन. ऋषी बाद. दोन चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 विकेट आपण पहिल्या 2 चेंडूवरती पाहिल्यात. हॅट्रिक गोलंदाज 10 धावा. नवीन फलंदाज आदित्य नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चेंडूला लेफ्ट केलं गेलं. टप्पा पडल्यानंतर चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर हाताळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 10 धावा. येणारे 3 चेंडू महत्वाचे 3 चेंडू असतील. सद्गुरू वटारला देखील माहिती या मॅच मध्ये लढणं गरजेचं आहे. 21चा बचाव करण्यासाठी तुम्हाला इथून हे दुसरं षटक चांगलं हाताळणं गरजेचं आहे. कट केलं गेलं. चेंडू हवेमध्ये झेल टिपणं. इथून प्रयत्न खूप चांगला होता. इथून कदाचित कॅच कंप्लीट केली गेली असती तर थोडासा संघ दबावामध्ये असता. विकास 11 बॉईज याची रणनीती आखण्याचा प्रयत्न केला जाते की दुसऱ्या षटकामध्ये धावा कमी येणं गरजेचं आहे. कारण की तिसरं षटक हाताळण्यासाठी जेव्हा गोलंदाजी मारवरती
गोलंदाज येईल त्याच्यासाठी निदान 12-10 या 12-12ची मॅच ठेवणं देखील इम्पॉर्टंट असेल असा प्रयत्न, पण इथून कॅच मिस झाली. आता मॅच कुठे आहे? 9 धावांची गरज आहे 14 चेंडूमध्ये. ऑफसाईडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतात. क्षेत्ररक्षक थोडासा उशीर करतात, पण उशीर करत असताना दोनही फलंदाजांनी काही वेळ नाही घेतला. त्यांनी वेगाने 2 धावा धावून कंप्लीट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आदित्य नाईक स्वतः बॅट घेऊन डगआउट मधून सांगितलं की मिस जातोय. आता मागचं कारण आदित्यला देखील माहिती आहे की सिंगल डबलने धावफलक चालू ठेवण्यासाठी मला स्ट्राईक वरती जाणं गरजेचं आहे. आणि आतापर्यंत खूप सुरेख कामगिरी केली. 4 धावा त्याच्या बॅटमधून 2 चेंडूमध्ये आपण पाहिल्यात. 14 धावा. ऑनसाइडला दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला गेला होता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1-4-14 14 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. 7 मध्ये 12ची गरज आहे. घेऊया ब्रेक. आऊया 12 मध्ये 7ची गरज आहे आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा येऊया डीजेचा एक ब्रेक घेऊन. गुरुवटार आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. 14 धावा आपण पाहतोय. प्रथम पाटील गोलंदाजी मारवरती सज्ज होते. इथून या महत्वाचे 6 चेंडू असणारे. मॅच कोणत्या दिशेने धावते हे दर्शवणारे 6 चेंडू असणार आहे. इथून प्रथम पाटीलला जबाबदारी घ्यावी लागेल. 12 मध्ये 7ची गरज असताना प्रथम पाटील गोलंदाजी मारवरती. एक महत्वाचा गोलंदाज. इथून जर का मॅच मध्ये सद्गुरू वटारला पुन्हा एकदा यायचं असेल तर या षटकामध्ये जास्त धावा खर्च नाही करायचे आहेत. पहिला बॉल अलक्यातानी घेऊन काढला. अलॉंग द कार्पेट चेंडू मागे येतोय. क्षेत्ररक्षक वेगाने बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. थर्ड अंपायर साठी रिव्ह्यू घेत आहे पंचांनी. चेक केलं जाते. टीव्ही कंट्रोल रूम मध्ये पंच पाहण्याचा प्रयत्न करत आहेत. फेकी करत असताना यष्ट्यांवरती चेंडू लावत असताना बॅट आधी आली की बॉल यष्ट्यांवरती आधी लावला, ही प्रत्येक गोष्ट आमचे ऑपरेटर साईराज दर्शवत आहेत. स्वराज आमचे ऑपरेटर दर्शवत आहेत. डीबीएनच्या टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. काय घडलं होतं पंच परफेक्ट पाहण्याचा प्रयत्न करतायत. भागेश नाईक वेगाने चेंडूपर्यंत गेले होते. 2 धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. दोन धावा धावून कंप्लीट केला गेला. तिसऱ्या पंचांनी पाहण्याचा प्रयत्न केला. बरोबर काय घडलं होतं स्वराजने दर्शवलं स्क्रीनवरती. 2 धावा पहिल्या चेंडूवरती. अखो टप्प्याचा चेंडू त्याला मात्र दिशा दाखवण्याचा प्रयत्न इथून देखील काच मिस झाली. त्याच्यानंतर फेकी वेगाने गेला. बॅकअप साठी कोण नाही. 2 धावा धावून कंप्लीट केला. तिसरीचा प्रयत्न. 3 धावा वेगाने धावून कंप्लीट केला गेला मैदानाच्या आतमध्ये. मॅच आता औपचारिकतेच्या दिशेने जाताना 19 धावा जिंकण्यासाठी 2 धावांची गरज.
जिंकण्यासाठी एका धावेची गरज. फटका खेळला डाऊन द ग्राउंड. चेंडू हवेमध्ये. भागेश नाईक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतात. भागेश नाईक चेंडूच्या खाली येत असताना खूप चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. विकेटचं पतन अजूनही वाट पाहावी लागेल एका धावेसाठी. जिंकण्यासाठी एका धावेची गरज आहे. जास्त थोड्याशा चुका आपण जेव्हा कमी धावा डिफेन्स करत असतो तो संघाचा तो आत्मविश्वास क्षेत्ररक्षण करत असताना असणं गरजेचं असतं. दिशा चुकली. मॅच फिनिश. हार्ड लक टीम सद्गुरू वटार पराभवाच्या छायामध्ये जावं लागते. विकास 11 बॉईज संघाचं खूप खूप अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. चला यानंतर होणारी मॅच क्षेत्रपाळ कोरोटी विरुद्ध भुईगाव. भुईगाव आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मॅन ऑफ द मॅच जो सकाळी एका डॅशिंग लुक मध्ये आला होता. चष्मा बॅटिंग करत असताना शेवटी काढला. आदित्य नाईक आपण